नमस्कार, मी शन विठ्ठल बाकरे, काचर माझे विद्यार्थी श्रीरामपूर. मी शन आणत आहे त्या मुलगी लक्ष्मीबाई वाघ पाटील. कष्टाने घडवले, मेहनतीने शिकवले. कष्टाने घडवले, मेहनतीने शिकवले. माऊली तू आमचे आयुष्य घडवले, माऊली तू आमचे आयुष्य घडवले. तुझ्या आठवणीने नवे बळ मिळते, तुझ्या आठवणीने नवे बळ मिळते. तुझ्या स्मरणात ज्योत मनात कायम ठेवते, तुझ्या स्मरणात ज्योत मनात कायम ठेवते. आपल्या बाजूचे शैक्षणिक व सामाजिक कार्य हातात लावण्याची सौ लक्ष्मीबाई वाघ पाटील यांची स्मरणोत्सव आहे. त्या महान माऊलीचा जन्म 7 जून 1894 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभज या गावी झाला. सर्वसामान्य त्यांनाही टोपण नाव होते. ते म्हणजे अधक्काचे बालपण, शिक्षण सर्व काही शिकत गेले. पुढे 1909 मध्ये त्यांचे ऐकवाडीच्या पाटील घराण्यातील वाघ पाटलांशी झाला. मी सुवासनीच्या मेळ्यात उभी होते. मेळ्यात नजर पोचली तेव्हा ताजोल्यांची कंठी, भाऊरावांच्या गळ्यात ताजोल्यांची कंठी, भाऊरावांच्या गळ्यात असं सुंदर चौकाने त्यांनी पाटील घराण्यात सून म्हणून प्रवेश केला. अण्णांच्या 31 कुटुंबाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर पेलवली. एकेकाळी सनातन वातावरण वाढलेल्या लक्ष्मीबाईची आतापर्यंत असून ही संस्था उभी राहिली. त्या युला शब्दाचा आज वटवृक्ष झाल्याचा आपल्याला दिसतो. लक्ष्मीबाई भावांच्या काळात इतक्या मनगड आले, त्यांनी आपली 3 मुलं वसुदेवाच्या मुलात कधीही भेदभाव केला नाही. आपल्या पद्धतीने स्थापन केलेली संस्था नावारूपाली हळूहळू या लक्ष्मीबाईंनी आपल्या घरात मिळालेले 90 तोळे सोन्यास त्याग केला. म्हणतात ना, देवाची ती खून आली ज्याच्या घरात, देवाची ती खून आली ज्याच्या घरात पडे त्याचा चिरा संसार आला, त्याचा चिरा संसार आला. वस्तीतील मुलांच्या त्या लाडक्या वहिनी होत्या. पाकिटाच्या पाकळ्यांसाठी पवित्र असा वटवृक्ष लाविला. जो वस्तीला आला त्याला ताटामधला घासही दिला, ताटामधला घासही दिला. भावे चौथीच्या कामासाठी बाहेर गावी गेले होते. वस्तीवरती सर्व धान्य संपले होते. मागील बाकी असल्याने कोणी उधार देत नव्हते. वस्तीवरचे सेक्रेटरी वहिनीकडे आला. वहिनीकडे देण्यासारखी काही नव्हते. रात्याला होता एक दागिना, सौभाग्य अलंकार, जो एक तरी अंगात ठेवायला पाहिजे होता. काय करावे त्याला सुचत नव्हते. शेवटी त्यांनी निश्चय केला की वस्तीवरतील मुलं 12 वर्षे असली म्हणून काय झालं, ती शिकतील, त्यांच्या भविष्याचे कल्याण होईल असं म्हणून त्यांनी सौभाग्याचे लेणं मंगळसूत्रही सेक्रेटरीच्या हातात दिले. कोणाची मुलं काय होते नातेजीचे, कोणाची मुलं काय होते नातेजीचे. लाविला सर्वांना राज्य निर्मित ममतेचे, लाविला सर्वांना राज्य निर्मित ममतेचे. इवल्याशा लेकरांना दिले पाठ समतेचे, इवल्याशा लेकरांना दिले पाठ समतेचे. अभिमान आम्हा तिचा जीव टाकू ओवाळून, अभिमान आम्हा तिचा जीव टाकू ओवाळून. अरे आबा एवढे हिला कोणी दिले मन, अरे आबा एवढे हिला कोणी दिले मन. लक्ष्मीबाईंनी शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत तन मन धन अर्पण केले होते. त्यांच्या बऱ्याच वर्षांनी शिक्षण संस्थेत सोने झाले होते. इसवी सन 1930 साली लक्ष्मीबाईंचे निधन झाले. मरणोत्तर आपली व्यक्त केलेली इच्छा म्हणजे सर्व वस्तीवरती सर्व जाती धर्माच्या मुलांनी मला खांदा द्या व दुसऱ्या दिवशी असलेल्या पाड्यास सण कुणीही चुकू नये, कुणीही चुकू नये. यावरून त्यांची दूरदृष्टी, समाजासाठी सतत असलेली काळजी याची ग्वाही पटते. म्हणूनच म्हणतात की निघते हाचे जिरीन चंदन, तुम्ही वेचीला इथे कणकण अन फुलवले असले नंदन. श्रुतीच तुमचा सच्चा वंदन, सच्चा वंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मठ.